कावड यात्रेला धार्मिक ओळखीचं युद्ध। 11 जुलैपासून सुरू होणाऱ्या कावड यात्रेपूर्वीच पश्चिम उत्तर प्रदेशात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। 23 जुलैपासून सावन सुरू होत असला तरी ढाब्यांवर धार्मिक व नावाची ओळख देण्याची मागणी करत कावड यात्रेचा रंग बदलतोय। भक्तीच्या मार्गावर राजकारण सुरू होत असल्याचं दिसून येते। प्रशासनाची कसोटी नक्कीच लागणार आहे। केडियांच्या ऑफिसची तोडफोड। मराठी भाषा विरोधात बोलणारे व्यावसायिक सुशील केडिया यांचे मनसे कार्यकर्त्यांकडून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे। मी मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा असा थेट इशारा केडियांनी राज ठाकरेंना दिल्यानंतर ती तोडफोड करण्यात आली आहे। डिझनीलँड आता भारतातच। हरियाणात मानेसर जवळ 500 एकरांवर पहिल्यांदाच डिझनीलँड थीम पार्क उभारणार आहे। मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी ही महत्त्वाची घोषणा केली। केएमपी एक्सप्रेस वे व ऑर्बिटर रेल्वे स्टेशन जवळ हा पार्क जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र ठरणार असून हजारो रोजगार संधी, हॉटेल्स व रिअल इस्टेट वाढण्याची शक्यता डिझनी कंपनीशी प्राथमिक चर्चा असून प्रकल्पाचे नियोजन वेगाने सुरू आहे। स्वप्ननगरीसाठी आता व्हिसा नको, ती आपल्या देशातच येते। पृथ्वीचा वेग वाढतोय, वेळ कमी पडणार। 2025 मध्ये पृथ्वीचा फिरण्याचा वेग वाढणार असून जुलै-ऑगस्ट मधील काही दिवस 1.51 मिलीसेकंदांनी कमी असतील। शास्त्रज्ञ म्हणतात पृथ्वीच्या खोरातील हालचाल, हिमवलय आणि चंद्राची स्थिती हे संभाव्य कारण असलं तरी नेमकं कारण अद्यापही गूढ आहे। या बदलांचा सामान्य लोकांवर थेट परिणाम नसला तरी जीपीएस सॅटेलाइट्स आणि बँकिंग सिस्टीमसाठी ते धोकादायक ठरू शकतात। 2029 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच 1 सेकंद वजा केला जाऊ शकतो। मायक्रोसॉफ्टची पाकिस्तानमधून एक्झिट। 25 वर्षांनंतर मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील लायझॉन ऑफिस बंद करण्याची घोषणा केली आहे। कंपनीने जागतिक पुनर्रचना व क्लाउड आधारित धोरणाचा तज्ञ राजकीय अस्थिरता, उच्च कर व गुंतवणूक असुरक्षिततेला जबाबदार मानत आहेत। 2025 मध्ये गुंतवणुकीची संधी शासन बदलामुळे हुकली अशी प्रतिक्रिया माजी राष्ट्रपती आरिफ अलवी यांनी दिली। ग्राहक सेवा मात्र प्रादेशिक कार्यालयांमार्फत सुरू राहणार आहे। मायक्रोसॉफ्ट गेलं, आता पुढची पाळी कोणाची? दिसतं स्मार्ट पण निघालं स्पेअर पार्ट। केरळमध्ये तांत्रिक बिघाडामुळे अडकलेलं अमेरिकन F-35B स्टेल्थ फायटर जेट अखेर उडूच शकणार नाही। 40 तज्ञांच्या टीमने प्रयत्न करूनही दुरुस्ती अयशस्वी ठरली। आता हे विमान भागांमध्ये फोडून अमेरिकेला परत पाठवण्यात येणार आहे। काही भाग हवाई मार्गाने तर काही शिपिंगने। अत्याधुनिक तंत्रज्ञान असूनही अशा प्रकारे अडकणं ही अमेरिकेसाठी रामुष्कीची बाब मानली जात आहे। फ्लाय मोड संपला, आता पॅकिंग मोड सुरू। 11 मुलींसाठी वरांची स्पर्धा, जणू UPSCचीच परीक्षा। राजस्थान सरकारच्या जीवन पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित 11 मुलींसाठी विवाह लावण्यात आले आहे। आश्चर्य म्हणजे या 11 लग्नांसाठी तब्बल 1900 मुलांनी अर्ज केला। सखोल पार्श्वभूमी तपासणी, चारित्र्य, उत्पन्न आणि कुटुंबाच्या पडताळणीनंतर फक्त 11 वरांची निवड झाली। जयपूरमधून 6 तर उर्वरित झुंझुनू, कोटा, बाराण, डिडवाना, कोचामन मधून निवड। उद्देश्य मुलींना सुरक्षित सन्मानित जीवनाची संधी। आज त्या सर्वांचे संसार नव्या आशेने फुलत आहेत। जेनझी युवक इंस्टाग्रामवर शो ऑफ साठी, कॉन्सर्ट्स, गॅजेट्ससाठी कर्ज घेत आहेत असा इशारा आर्थिक सल्लागार कनन बेहल यांनी दिला आहे। रुपये 25 लाख वार्षिक पगार असूनही बचत नाही, फक्त फोमो आणि EMI। वयाच्या 45 पर्यंत निवृत्तीचं नियोजन करा, नाही तर लाईकसह उरावं लागेल असा टोला त्यांनी लगावला। EPF, NPS आणि शिस्तबद्ध गुंतवणूक हाच उपाय। स्टोरी नाही तर स्ट्रॅटेजीची गरज आहे। मीठ जास्त पडलं आणि गर्भवती बायकोचा जीव गेला। उत्तर प्रदेशाच्या कासगंज जिल्ह्यातील नागडा ढाक गावात 5 महिन्यांची गर्भवती ब्रजबाला हिचा पती रामूने कथित मारहाण केल्यानंतर छतावरून खाली फेकल्याने मृत्यू झाला। वादाचं कारण होतं बनवलेल्या जेवणात मीठ जास्त होतं। घटनेनंतर रामू गावाबाहेर लपला होता, पण गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं। पोलिसांनी हत्या व गर्भपाताच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे। 1 चिमूट मिठाने अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं।